Hello everyone. Let's see today's portion. From today we will start new chapter, fifth chapter, possibility. Now what do you mean by possibility? Possibility, that means in Marathi we can say संभाव्यता. आता संभाव्यतेचा अर्थ काय होतो की समजा तुम्ही आता बोलताना ह्या संभाव्यता आपण अशा व्यक्त करतो की चला आज शाळेत आपल्या मॅथ्सच्या मॅडम येतील की नाही, म्हणजे हो किंवा नाही ही काही ते त्याची दोन उत्तरं झाली जी आपल्याला आधीच माहीत असेल. एक तर हो राहील, येतील किंवा नाही येणार. असं तर होणार नाही ना, तुम्ही असं नाही म्हणत अर्ध्यात येऊन जातील थांबतील तिथेच, असं नाही होणार. तर त्या येतील किंवा नाही ही त्याची दोन उत्तरं जी आपल्याला ॲडव्हान्समध्ये माहीत आहे, तर त्या अशा याला आपण म्हणतो रँडम एक्सपेरिमेंट. जसं समजा एखादी कॉईन तुम्ही टॉस केली, उडवली, तर बघा एक तर हेड येतो किंवा टेल येतो, म्हणजे चित किंवा पट येतं. तर हेड आणि टेल हे काय झाले त्याची उत्तरं, आणि म्हणून अशा एक्सपेरिमेंटला काय म्हणतात, रँडम एक्सपेरिमेंट. आता ही उत्तर या व्यतिरिक्त त्याच्याबद्दल आपण काही म्हणू शकत नाही, म्हणजे त्याच्या दुसरं कोणतं उत्तराबद्दल सर्टनिटी दाखवू नाही शकत. तर द एक्सपेरिमेंट हे सर्व रँडम एक्सपेरिमेंट राहतात. दी टॉसिंग अ कॉईल, थ्रोईंग अ डाय. डाय म्हणजे काय, तर तुम्ही सापशिडी खेळता किंवा अट्टूचक्लस खेळता, तर त्यावेळी सुद्धा जे एक स्क्वेअर शेपची गोटी वापरली जाते ज्याच्यामध्ये डॉट्स असतात, 1 2 3 4 5 6 असे डॉट्स असतात. तर हे जे डॉट्स आहेत त्याला काय म्हणतात, डाय म्हणतात. किंवा पत्ते खेळता तुम्ही, 52 पत्ते असतात, तर त्याच्यामध्ये जे कार्ड्स असतात त्या कार्ड्सच्या प्रयोगाला, त्या कार्ड्सच्या यालाही आपण रँडम एक्सपेरिमेंटसाठी उपयोग करू शकतो. किंवा अट्टूचक्लस खेळतात, तर त्याच्यामध्ये ज्या गोट्या असतात, कवड्या म्हणतात त्याला, तर त्या कवड्यांचा जो एक्सपेरिमेंट आहे तो सुद्धा रँडम एक्सपेरिमेंट आहे. तर यांची जी उत्तरं असतात ही आपल्याला आधीच ॲडव्हान्समध्ये आपण ती प्रेडिक्ट करू शकतो की या दोन उत्तरापैकी किंवा या 6 उत्तरापैकी किंवा हे जी कवड्या म्हणतो तर त्याची उत्तरं काय असतात हे आपण आता समोर बघणारच आहोत. हे रँडम एक्सपेरिमेंट झाले. समजा जर एखाद्या मुलीने म्हटलं की आज पाऊस येईल का, तर आपण म्हणतो येईल किंवा नाही येणार. तर ही काय झाली, त्याची दोन उत्तरं आपण ॲडव्हान्समध्ये प्रेडिक्ट केली, त्याचं भविष्य वर्तवलं. एक तर येऊ शकतो किंवा नाही येऊ शकत. तर हा सुद्धा काय झाला, रँडम एक्सपेरिमेंट. द एक्सपेरिमेंट, दॅट मीन्स रँडम एक्सपेरिमेंट, द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ॲडव्हान्स. सर्व रिझल्ट्स आपल्याला माहीत आहे, बट नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी येईलच असं म्हणू शकत नाही आपण. आज पाऊस येईलच असं एखादी मुलगी म्हणू शकत नाही. आज शाळेमध्ये महोत्कर मॅडम येतील किंवा नाही, तर महोत्कर मॅडम येतीलच असं म्हणता येत नाही. त्या नाही येऊ शकत, म्हणजे तिथे सर्टनिटी आपण दाखवू नाही शकत. देअर इज येऊ शकतात आणि नाही येऊ शकत. देअर इज इक्वल पॉसिबिलिटी फॉर इच रिझल्ट इज नोन ॲज रँडम एक्सपेरिमेंट. मग आता एखादा कॉईन जर टॉस केला तर त्याचा बघा हेड येतो आणि टेल येतो. तर ही जी उत्तरं झाले याला म्हणतात आउटकम्स. आणि ती जी उत्तरं आहे लिहायची असेल तर आपल्याला सेटच्या फॉर्ममध्ये लिहायची असतात, कर्ली ब्रॅकेटमध्ये, अँड दे आर सेपरेटेड बाय कॉमा. हिअर S इज इक्वल टू HT. थोडं व्यवस्थित लिहिते मी. S इज इक्वल टू HT, head or tail. That means if we toss a coin, then there are two possibilities, either it will be head or tail. Now these two possibilities which I have written here, these two results I have written here, it is called as outcome. That means the results of a random experiment is known as an outcome. Now if I toss two coin, दोन coin, आता हे मी वर्गात सर्व घेतलेलं आहे. दोन कॉईन जर टॉस केल्या तर एका पहिल्या कॉईनवर हेड येईल तर दुसऱ्या कॉईनवर हेड येऊ शकतो किंवा टेलही येऊ शकतो, किंवा दोन्ही कॉईनवर टेल येऊ शकतात. मग त्याच्या पॉसिबिलिटीज काय काय झाल्या, तर H कॉमा HT कॉमा TH अँड TT. या पद्धतीने ह्या चार पॉसिबिलिटीज झाल्या. दॅट मीन्स देअर आर 4 आउटकम्स, HH, HT, TH, TT. After that,
इक्वली लाईकली आउटकम्स. आता हे जे वर्ड्स आहे हे या पॉसिबिलिटीशी रिलेटेड आहे सर्व. रँडम एक्सपेरिमेंट कोणाला म्हणतात, ज्याचे रिझल्ट्स आपल्याला ॲडव्हान्समध्ये माहीत असतात, परंतु अगदी कोणता रिझल्ट येईल याच्याबद्दल आपण म्हणजे अगदी पक्क सांगू नाही शकत. आणि त्याच्यामध्ये जे रिझल्ट्स येतात त्याला म्हणतात आउटकम. Equally likely outcomes, that means the given number of outcomes are said to be equally likely if none of them occurs in preference to other. म्हणजे समजा वन कॉइन एक टॉस केली तर हेड येऊ शकतो किंवा टेल येऊ शकतो. दोन्ही नेहमी हेडच येतील बा असं काही नाही. 50% हेड येईल, 50% टेल येईल असं राहू शकतं. तर कोणताही एका हेडलाच प्रेफरन्स मिळेल असं काही नाही राहत. दॅट मीन्स अ कॉइन इज टॉस, पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग अ हेड ऑर टेल इज इक्वल, म्हणजे सारखे येतील. आफ्टर दॅट आउटकम्स विच आर रिझल्ट विच वी राईट in the set form, that is called sample space. That is the set of all possible outcomes of a random experiment is called sample space. या पद्धतीने ते sample space असतो. It is denoted by S or omega. This sign is omega. इथे लिहिलेलं आहे. The number of elements in the set. आता याच्यामध्ये किती एलिमेंट्स आहे तर हे डिनोट करतं NS is equal to 2 elements are there, therefore here 2. Here 4 elements are there, therefore here number of elements NS is equal to 4. After that, now here 2 coins are tossed at a time, or 1 coin is tossed twice. म्हणजे एकच नाणं दोनदा उडवलं किंवा दोन नाणे एका वेळी उडवले तर त्या दोघांचाही दोन्ही रँडम एक्सपेरिमेंटचा सॅम्पल स्पेस कसा येतो, सारखा येतो. आता हाही प्रयोग आपण हे सर्व झालेलं आहे आपल्या वर्गामध्ये. दोन नाणे दोन्ही हाताने एका वेळी उडवले तर त्याच्यामध्ये सॅम्पल स्पेस कसा येऊ शकतो, एकावर हेड तर दुसऱ्यावर हेड येऊ शकतो, एकावर हेड तर दुसऱ्यावर टेल, पहिल्या याच्यावर हेड तर दुसऱ्या याच्यावर टेल, पहिल्या याच्यावर टेल तर दुसऱ्या याच्यावर हेड, आणि दोन्ही याच्यावर टेल टेल येऊ शकतात. अशा पद्धतीने ह्या पॉसिबिलिटीज आहे. इफ अ कॉइन इज टॉस ट्वाइस, दोन वेळा ती उडवली, और अ कॉइन टॉस, 2 coins are tossed simultaneously, then they have same sample space. Again, if a 3 coins are tossed, 3 coins toss can be written like this. या पद्धतीने लिहितात. इथे थोडी जागा कमी पडते मला. Now 3 coins are tossed, that means sample space will be like this. 3 coins जर एका वेळी टॉस केले तर एका याच्यावर एच याला, दुसऱ्या याच्यावर एच येऊ शकतो, तिसऱ्या याच्यावर एच येऊ शकतो, एका याच्यावर एच तर दुसऱ्या याच्यावर एच तर तिसऱ्या याच्यावर टी येऊ शकतो. मग या टीला इथे आणा, एच टी एच असा येऊ शकतो. टी एच एच असा येऊ शकतो. म्हणजे एच 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 सॅम्पल स्पेस मधला पहिला आउटकम काय राहील, एच एच एच. नंबर 2 एच एच टी एच एच टी टी एच टी एच कॉमा और टी एच एच कॉमा. आता या व्यतिरिक्त वेगळा कोणता, चारच नाही झाले, अजून आहेत याच्यामधले आउटकम्स. कोणत्या पद्धतीने येऊ शकतं, याच्याच अपोजिट लिहायचं, टी 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 कॉमा टी टी एच कॉमा टी एच टी. हे बघा याच्या अपोजिट लिहिलं, एच टी टी, bracket complete. And here 3 coins are tossed, that means sample space will be like this. And how many elements are there in this set? 8 elements. Now here again, if a coin is tossed thrice, एकच कॉइन तीनदा उडवली, और
3 coins टॉस सायमल्टेनियसली, 3 कॉईन एका वेळी उडवल्या किंवा एकच कॉईन 3दा उडवली तरी त्याचा सॅम्पल स्पेस कसा येतो, सारखा येतो. तर या पद्धतीने. त्यानंतर मग आता असे पुष्कळ एक्सपेरिमेंट्स आहेत जे आपण 1 बाय 1 एक्झाम्पल्समध्ये बघणार आहोत. मग आता सर्वात आधी प्रॅक्टिस सेट बघून घेऊ आपण आणि त्यानंतर मग सॅम्पल स्पेस घेत जाऊ आपण एक एक. प्रॅक्टिस सेट 5.1 ऑन पेज नंबर 116. क्वेश्चन 1 त्यात फर्स्ट दिलेला. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग? Vanita knows the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in her summer vacation. Ajanta, Mahabaleshwar, Lonar Sarovar, Tadoba Wildlife Sanctuary, Amboli, Raigad, Matheran and Anandvan. These are the 8 places where Vanita like to visit. That means how many possibilities are there? 8 possibilities are there. Possibilities. First ची possibility किती झाली? 8 आहे. After that, second, any day of a week is to be selected randomly. आता वीकमध्ये एका वीकमध्ये किती दिवस असतात? तर 7 दिवस असतात. म्हणून त्याच्या पॉसिबिलिटीज किती झाल्या? तर 7 होती. आफ्टर दॅट थर्ड वन, सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्ड्स आहे तर त्याची पॉसिबिलिटी 52 राहील आहे, कारण कोणतंही कार्ड निघू शकतं 52 पैकी. त्यानंतर फोर्थ आहे, one number from the 10 to 20 is written on each card. Select one card randomly. आता 10 पासून 10, 11, 12, 13, 14, 15, 17, 18, 19, 20. आता 10 पासून 20 पर्यंत 10 आकडे होतात की 11 मोजा. 1 2 3 4 5 7 8 9 10 11. म्हणजे याच्या पॉसिबिलिटीज, नंबर्स येण्याच्या पॉसिबिलिटीज किती आहे? 11, 11 पॉसिबिलिटी. अशा पद्धतीने याची उत्तर फक्त पॉसिबिलिटीज इज इक्वल टू हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर हे लिहायचं आपल्याला. आफ्टर दॅट सॅम्पल स्पेस झाला आपला. प्रॅक्टिस सेट 5.2 पेज नंबर 112. फर्स्ट क्वेश्चन, for each of the following experiment, write sample space S and number of sample point. First question. One coin and one die are thrown simultaneously. That means S is equal to एक coin, म्हणजे हे एक coin आहे आणि हा एक die राहील आहे, ज्याच्यावर असे पॉइंट्स असतात. तर आता याच्यामध्ये कॉइनवर इकडे हेड आणि तिकडे टेल राहील आहे. तर मग त्याची पॉसिबिलिटीज, त्याचे आउटकम्स कसे राहील किंवा त्याचा सॅम्पल स्पेस कसा राहील? तर H1, H2, H3 म्हणजे याच्यावर हे दोघांनाही टाकलं, टॉस केला तर काय होईल? याच्यावर H आला तर याच्यावर 1 येऊ शकतो. हा H आला तर 2 पण येऊ शकतो. हा H आला तर 3 पण येऊ शकतो. असे किती येतात? तर 6 पर्यंत येऊ शकतात. H4, H5, H6, T1, T2, T3, T4, T5, T6, bracket complete. This is the sample space for one die and one coin is thrown. Then number of points is equal to 6, 6, 12. Second question, 2-digit numbers are formed using 2, 3, 5 without repeating a digit. आता 2-digit numbers कशी आहे ते? 2, 3 and 5. आता याच्यापासून 2-digit नंबर तयार करायचा. आता स्टार्ट कुठून होतात? तर 10 पासून होतात. कुठपर्यंत राहतात ते? 2-digit नंबर 99 पर्यंत आहे. आता या दोन पासून 3 डिजिट पासून आपल्याला नंबर तयार करायचा आहे. तर पहिल्यांदा पण रिपीट नाही झाला पाहिजे तो, म्हणजे जसं 22, 22, 33 किंवा 55 हे नंबर नको आहेत याच्यामध्ये. आणि नंबर कसे तयार झाले पाहिजे? फक्त हे 3 डिजिट वापरूनच. मग पहिल्यापासून सुरुवात करू. मी जसा ॲरो देते तो नंबर तयार होईल आहे. सॅम्पल स्पेस लिहिते इथे 23, 25.
आता त्यानंतर 3 पासून सुरुवात करू आपण. 35 and 32. त्यानंतर 5 पासून सुरुवात करू. 53 and 52. नाव हिअर आता या पद्धतीने ही जी मी डायग्राम काढली त्याच्यावरून तुम्हाला लवकर लक्षात येतं की तुम्हाला कशा पद्धतीने जायचं आहे. अँड देअरफॉर NS इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. 6 काय झाला त्याचा सॅम्पल पॉईंट. आफ्टर दॅट थर्ड वन arrow is rotated and it stop randomly on the desk. किती वेळ झाला ते बघू द्या मला. 15 मिनिटं झाले बस. फाइंड आउट अँड ऑन विच कलर इट मे स्टॉप. आता याचा सॅम्पल स्पेस जर सांगायचा असेल तर त्याच्यावर जेवढे कलर असेल त्याच्यापैकी कोणत्याही एक वर राहील. कधी रेडवर राहू शकतो म्हणून हा रेड. त्यानंतर ऑरेंज, येलो, ब्लू, ग्रीन, पर्पल, ब्रॅकेट कंप्लीट. किती कलर आहे? 1 2 3 4 5 6 6 आहे. अँड देअरफॉर यांच्यापैकी कधी ॲरो याच्यावर रेडवर राहू शकतो, कधी ऑरेंजवर राहू शकतो, कधी येलोवर राहू शकतो, कधी ब्ल्यूवर राहू शकतो, कधी ग्रीनवर राहू शकतो, कधी पर्पलवर राहू शकतो. NS इज इक्वल टू 6. आफ्टर दॅट क्वेश्चन नंबर 3. In the month of March 2019, find the days on which a day is a multiple of 5. मग याच्यामध्ये सॅम्पल स्पेस कसा राहील? 5 मल्टिपल ऑफ 5 म्हणजे 5चा टेबल कुठपर्यंत म्हणाल? 31 येतपर्यंत. मग 5चा टेबल जर बनायचं असेल तर 5 चिक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 20, 5 5 25 आणि 5 सख 30. त्याच्यावर महिन्यामध्ये राहत नाहीत. And therefore NS is equal to 1 2 3 4 5 6. After that fourth one, for road safety team of 2, safety committee of 2 from 2 boys B1 B2 and 2 girls G1 G2 complete the following activity to write the sample space. आता बघा याचा जर सॅम्पल स्पेस लिहायचा असेल तर कमिटी आहे बघा अशी B1 B2, थोडं बाजू दूर दूर लिहिते मी हे. B1 B2 G1 G2. कमिटी दोघांची करायची आहे. दोनही मुलं राहिले तरी चालतात, 2 मुली राहिल्या तरी चालते, 1 मुलगा आणि 1 मुलगी राहिली तरी चालते. यांची कमिटी कशी तयार होईल तर ही पहिली, त्याच्यानंतर ही हिच्यासोबत दुसरी, हे दोघं झाले तिसरी. मग आता हा सॅम्पल स्पेस लिहून टाकू आपण. B1 B2 कॉमा B1 G1 कॉमा B2 G2 कॉमा. त्यानंतर B2 पासून सुरुवात करा. आता B2 G1 B2 G2 आणि B2 B1 उलट जाणार नाही. फक्त नंबर्समध्ये जातो आपण, इकडून असं उलट जाणार नाही कारण B2 B1 ची कमिटीत आधीच तयार झालेली आहे. नंबर्समध्ये कसं येतं 2 3 5 नंबर्समध्ये जेव्हा आपण 2 3 घेतो आणि या 3 पासून येतो तर 2 3 आणि 2 5 घेतो, परंतु 3 पासून येताना 3 5 आणि 3 2 घेतो कारण 2 3 आणि 3 2 हे दोन्ही वेगवेगळे नंबर आहे. परंतु इथे जेव्हा कमिटी तयार केली B1 आणि B2, ही जी कमिटी आहे या कमिटीला आपण B1 पहिला मुलगा आणि दुसरा हा दुसरा मुलगा,
तर याला आपण असंही लिहू शकतो, दुसरा मुलगा आणि पहिला मुलगा, कमिटी तर सारखीच झाली ना. त्याच्यामुळे तिथे मागे नाही जायचं, सरळ समोर समोर जायचं. नंबर्समध्ये थोडंसं काळजीपूर्वक कोणता नंबर कसा घ्यायचा आहे ते. B1 B2 B1 G1 B1 G1 B1 B चुकीचं लिहिलं पाहिजे. पहिलं B1 B2 B1 G1 B1 G2. त्यानंतर बघा समोर B2 पासून सुरुवात करू. B2 G1 कॉमा B2 G2 कॉमा. त्यानंतर G पासून सुरुवात करू. G1 G2 आणि इथे काय होईल आहे ती कमिटी पूर्ण अशी. तर या पद्धतीने 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 अँड देअरफॉर NS इज इक्वल टू 6. आता त्याच्यामध्ये कमिटी ऑफ 2 बॉईज म्हटलं तर कोण कोण येईल, B1 B2 आणि कमिटी ऑफ 2 गर्ल्स म्हटलं तर G1 G2. दोन्ही रिकाम्या जागा भरायच्या. आणि एक बॉय एक गर्ल म्हटलं तर हे एवढे सर्व मधले 4 जण आणि त्याचा सॅम्पल स्पेस काय झाला ह्या पद्धतीने झाला. तर इथे मी स्टॉप करते.